विद्यार्थी मित्र नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर अभिजित शिंदे सर आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मागील तासात आपण संत नामदेव महाराजांनी रचलेल्या जैसा वृक्ष नेणे या अभंगाचा अभ्यास केला. आता आपण त्याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, मागील तासाला आपण पहिल्या विभागातल्या संत वाणीमधील पहिलं संत काव्य शिकलो. संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जैसा वृक्ष नेणे हा अभंग सकल संत गाथेच्या दुसऱ्या खंडात समाविष्ट करण्यात आलेला संत नामदेव महाराजांचा हा अभंग, ज्या अभंगातून संत नामदेवांनी संतांचे सत्पुरुषांचे वर्तन कसे असते आणि संत किंवा सत्पुरुष हे त्यांच्यातील कोणत्या गुणामुळे महान होतात, मोठे होतात याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तो गुण म्हणजे कोणता, तर धैर्यवंत, स्थितप्रज्ञता. संत स्थितप्रज्ञ असतात, कोणत्याही परिस्थितीत त्यांचं मानसिक संतुलन ढासळू देत नाहीत आणि म्हणूनच ते संत असतात, सामान्य माणसांपेक्षा वेगळे असतात. पण आपल्याला कोणतीही गोष्ट समजावून सांगायची म्हटलं की तुलना केल्यावर जास्त लवकर कळतं आणि अशी तुलना जिथे होते तिथेच काय दिली जाते, उपमा दिली जाते. तर इथे वृक्षाची उपमा देऊन संत नामदेवांनी संतांची महती आपल्याला सांगितलेली आहे. आपण मागच्या तासात या अभंगाचा सविस्तर अर्थ पाहिला. आता आपण या अभंगाचा स्वाध्याय सोडवणार आहोत. कृती क्रमांक 1 म्हणजेच प्रश्न पहिला. वृक्षावर खालील घटनांचा होणारा परिणाम लिहा. आपण पाहिलंच अभंगामध्ये की संतांची कोणाबरोबर तुलना आहे, वृक्षाबरोबर. मग तिथे काही घटना, काही परिस्थितींचा उल्लेख आलेला आहे. मग अशा परिस्थितीत, अशा घटनेमध्ये वृक्ष कसं वागतं, तर आता आपण त्याचं उत्तर लिहिणार आहोत. प्रश्न काय आहे, तर घटना आहे वंदन केले. वंदन केले तर त्याचा वृक्षावर काय परिणाम होतो. आणि 2 घाव घातले. घाव घातले तर त्याचाही वृक्षावर काय परिणाम होतो. मग आता अभंगाच्या आधारे आपण उत्तर लिहिणार. उत्तर काय तुम्हालाही माहिती आहे, निंदा स्तुती मानती जे संत. निंदा स्तुती सम मानती जे संत. संत हे कोणाप्रमाणे आहेत, वृक्षाप्रमाणे आहेत. मग संत जर निंदा स्तुती सम मानतात, समान मानतात, तर अर्थातच वृक्ष देखील निंदा आणि स्तुती कसं मानतात, समान मानतात. मग वंदन केलं, वृक्षांना कोणी वंदन केलं, वृक्षांची कोणी देखभाल केली, तर मग वृक्ष असे आनंदानं हुरळून जातात का, नाही. म्हणून इथे काय, तर कोणीही वृक्षाला वंदन केले म्हणून वृक्ष सुखाने हुरळून जात नाही. आणि कोणीही वृक्षावर घाव घातले म्हणून वृक्ष दुःखाने विचलित होत नाही. म्हणजे आनंद आणि दुःख या दोन्हीही परिस्थिती, या दोन्हीही भावना वृक्षाच्या किंवा संतांच्या दृष्टीने कशा असतात, समसारख्या. आणि म्हणूनच ते हुरळूनही जात नाहीत, म्हणजे गर्विष्ठही होत नाहीत, किंवा खचूनही जात नाही, म्हणजेच काय, विचलित होत नाही. तर वृक्षावर खालील घटनांचा होणारा परिणाम लिहा. वृक्षाला वंदन केले म्हणून वृक्ष सुखाने हुरळून जात नाही आणि वृक्षावर घाव घातला म्हणून वृक्ष दुःखाने विचलित होत नाही. कृती क्रमांक 2. खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून द्या. मग आता आपण संपूर्ण अभंग जर डोळ्यापुढे आणला तर या विधानांचा त्या अभंगाशी काही संबंध आहे, तो संबंध आपण पडताळून पाहूया. संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. आहे का हो, हे अभंगात सांगितल्यानुसार आहे का, तर हो आहे. संतांना सन्मानाची अपेक्षा असते, नाही. अभंगात तर असं सांगितलेलं नाही, म्हणजे हे विधान काय झालं, असत्य झालं. संत निंदास्तुती समान मानत नाहीत. इथेही पहा, अभंगात काय सांगितलं आहे, निंदास्तुती सम मानती जे संत. संत काय करतात, निंदास्तुती समान मानतात. पण इथे काय म्हटलं आहे, समान मानत नाहीत, म्हणजे हे विधान कसं आहे, असत्य. संत सुख आणि दुःख समान मानत नाही, पुन्हा तेच, म्हणजे हे विधान काय आहे, असत्य. मग आ इ ई या 4 विधानांपैकी आपल्याला सत्य विधान कोणतं मिळालं, एकच. कोणतं,
आणि त्यामुळे उत्तर काय आलं? उत्तर आहे संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. खाली दिलेल्या 4 विधानांपैकी सत्यविधान आपल्याला ओळखायचं आहे. कवितेचा आधार घेऊन आपण सत्यविधान ओळखलं. या 4 विधानांपैकी फक्त पहिलं अ हे विधानच काय आहे? सत्य आहे. आणि म्हणून उत्तर म्हणून आपण काय लिहिणार आहोत की संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. आता आपल्याला काय करायचं आहे? विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. निंदा, निंदाला विरुद्धार्थी शब्द काय? स्तुती. दुसरं सज्जन, विरुद्धार्थी शब्द काय? दुर्जन. तिसरं मान, विरुद्धार्थी शब्द काय? अपमान. चौथं काय? पूर्ण, विरुद्धार्थी शब्द काय होतं? अपूर्ण. पाचवं काय आहे? तोडणे, विरुद्धार्थी शब्द काय होतो? जोडणे. इथे एकूण 5 शब्द आहेत आणि 5 शब्दांचे आपण काय लिहिले? विरुद्धार्थी शब्द. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द: निंदा, स्तुती, सज्जन, दुर्जन, मान, अपमान, पूर्ण, अपूर्ण, तोडणे, जोडणे. कृती क्रमांक 4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द द्या. आता कवितेत आलेले म्हणजेच अभंगात आलेले शब्द आणि त्यांचे आपण काय लिहिणार आहोत? समानार्थी शब्द. वृक्ष, वृक्षाला समानार्थी शब्द काय? झाड, तरू हे काय आहेत? वृक्षाचे समानार्थी शब्द. सुख, सुखाला काय? तर समाधान हा काय आहे? तर समानार्थी शब्द. सम, सम म्हणजे काय? सारखा, समान. 4. चित्त, चित्ताचे समानार्थी शब्द काय? मन, अंतःकरण. 5. जीव, जीवचे समानार्थी शब्द काय? प्राण. 6. संत, आणि संतला समानार्थी शब्द काय? तर सत्पुरुष. तर असे हे आपण काय पाहिले? समानार्थी शब्द. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. वृक्ष, झाड, तरू, सुख, समाधान, सम, सारखा, चित्त, मन, अंतःकरण, जीव, प्राण, संत, सत्पुरुष. खालील शब्दांचे अनेक वचन लिहा. आता आपल्याला एकवचनी शब्द दिलेत, आपण काय लिहिणार आहोत? अनेक वचन. एकवचन आणि अनेक वचन. संत, एकवचनी शब्द संत आणि अनेकवचनी पण काय? संत. एकही संतच असतात आणि अनेकही काय असतात? संतच असतात. साधू, एकवचन साधू, अनेकवचनही काय? साधू. त्या मेळ्यात अनेक साधू उपस्थित होते. एकही साधू आणि अनेकही काय? साधू. वृक्ष, अनेकवचन काय? वृक्ष. झाडचं झाडे होतं पण वृक्षाचं काय होतं? वृक्षच. गाठ, आपण म्हणतो ना कोण गाठ बांधली किंवा गाठभेट झाली तर गाठचं काय होतं? गाठी. गाठभेट, गाठी भेटी, तसं गाठचं काय झालं? गाठी. तर हे काय आहे? एकवचनी शब्दांची अनेक वचनं. खालील शब्दांचे अनेक वचन द्या. एकवचनी कोणकोणते शब्द आहेत? संत, साधू, वृक्ष, गाठ. अनेक वचन संतचं काय? संतच. साधूचं साधू, वृक्ष वृक्ष, आणि गाठ काय? गाठी. कृती क्रमांक 6. काव्य सौंदर्य. आता या काव्य सौंदर्यातला हा पहिला प्रश्न. अथवा कोणी प्राणी येऊन तोडिती, तयान म्हणती छेदू नका. या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. आता काव्य सौंदर्य लिहिताना साधारण 3 परिच्छेदांमध्ये याचं उत्तर अपेक्षित असतं. सुरुवातीला आपल्याला संदर्भ लिहावा लागतो. त्याच संदर्भाला आज आपण इथे काय म्हणणार आहोत? तर भाषा सौंदर्य. मग या ओळीचं, या सुभाषिताचं आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे. त्याला आपण काय म्हणणार आहोत? स्पष्टीकरण न म्हणता त्याला म्हणणार आहोत आशय सौंदर्य. आणि मग शेवटी वैशिष्ट्य लेखनाचं, त्याला म्हणणार आहोत काव्य सौंदर्य. तर अशा 3 परिच्छेदात आपण उत्तर लिहिणार आहोत. मग आता याचा संदर्भ काय लिहिणार आपण? तर पहिल्या परिच्छेदात 2 ते 3 वाक्यात संदर्भ लिहायचा. मग संदर्भ असा की सकल संथ गाथेच्या
दुसऱ्या खंडातून पाठ्यपुस्तकात घेण्यात आलेलं हे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे काव्य. या काव्याचे जैसा वृक्ष नेणे हे शीर्षक असून प्रस्तुत काव्यात संत नामदेवांनी सज्जन साधू संत पुरुषांची महती विशद केली आहे. संतांच्या अंगी असलेला स्थितप्रज्ञता हा गुण दर्शवण्यासाठी संत नामदेवांनी संतांची वृक्षाबरोबर तुलना केली आहे किंवा संतांना वृक्षाची उपमा दिली आहे. हे काय त्याला संदर्भ. आता यातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहिताना संदर्भ हाच राहणार, तो बदलेल का? नाही. मग आता याचं स्पष्टीकरण लिहायचं. काय प्रश्न आहे? अथवा कोणी प्राणी येऊ न तोडती तया न म्हणती छेदू नका. म्हणजे इथून काय सांगितलं आहे? तर इथे असं सांगितलं आहे की कोणताही जीव झाडाजवळ येतो आणि झाडाला तोडण्याचा प्रयत्न करतो. काही जीव झाडाच्या फांद्या उपटतात, काही जीव झाडाच्या मुळावर घाव घालतात, काही जीव झाडाची पानं कुरतडतात. पण झाड कोणत्याच जीवाला आपल्या मुखानं सांगत नाही की बाबा रे छेदू नका, त्रास देऊ नका, मला कापू नका किंवा मला दुखवू नका. अथवा कोणी प्राणी येऊ न तोडती तया न म्हणती छेदू नका. म्हणजेच काय? तर वृक्ष हे कोणत्याही परिस्थितीत आपल्या मनाची स्थितप्रज्ञता सोडत नाहीत. कोणी आपली निंदा केली, कोणी आपल्याला छाटले, कोणी आपली पानं तोडली, कोणी आपल्या फांद्या तोडल्या किंवा कोणी जर आपल्या मुळावर घाव घातला तरीही झाड त्यांना त्रास देत नाही किंवा झाड त्यांना अद्वा तद्वा बोलत नाही किंवा झाड कोणत्याही प्रकारची नाराजी व्यक्त करत नाही. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत झाड कसे वागते? तर समान वागते. आणि मग आता याचा तिसरा मुद्दा काय? काव्य सौंदर्य. मग आपण वरतीच पाहिलं, म्हणजे प्रस्तावनेत पाहिलं की संत नामदेवांची भाषा कशी आहे? साधी, सरळ, सुबोध. मग आपण इथे असंच म्हणणार की अत्यंत साध्या आणि सरळ अशा अभंग रचनेतून संत नामदेवांनी बोध घडवून आणला आहे किंवा अर्थपूर्ण असा उपदेश केला आहे. तर त्यातलं पहिलं प्रस्तावनेचं आणि शेवटचं वैशिष्ट्याचं हे लेखन कोणत्याही काव्य सौंदर्याच्या प्रश्नात कसं राहणार? तेच राहणार. फक्त अर्थ कसला बदलणार? तर आशय सौंदर्याचा अर्थ बदलणार. निंदा स्तुती सम मानती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. जे मगाशी म्हटलं तसं पहिल्यांदा आपण काय लिहिणार? तर सकल संत गाथेच्या खंड दुसऱ्यातून पाठ्यपुस्तकात घेण्यात आलेला संत शिरोमणी नामदेव महाराजांचा हा अभंग आहे. या अभंगाचे जैसा वृक्ष नेणे असे शीर्षक असून प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी संतांच्या अंगी असलेल्या स्थितप्रज्ञता या गुणाचे स्पष्टीकरण केले आहे आणि त्यासाठी संत नामदेवांनी संतांची वृक्षाबरोबर तुलना केली आहे. स्पष्टीकरण. निंदा स्तुती सम मानती जे संत. म्हणजेच काय? तर मान अपमान हे समान मानतात ते कोण असतात? संत असतात. कोणत्याही परिस्थितीत आपलं मानसिक संतुलन ढासळू देत नाही. निंदा हो, अपमान हो किंवा स्तुती हो म्हणजेच कौतुक हो, प्रत्येक परिस्थितीत त्यांचे वर्तन स्थिर असते, समान असते. तेच संत असतात. पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. असं का? कारण असे हे संत किंवा असे हे साधू पूर्ण धैर्यवंत म्हणजे स्थितप्रज्ञ असतात. कोणत्याही परिस्थितीत ते विचाराने किंवा मनाने डगमगू शकत नाही. निंदास्तुती सम मानती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. अशा प्रकारे निंदा आणि स्तुती या दोन्ही परिस्थिती जे समान मानतात तेच संत असतात, साधू पुरुष असतात. असे हे साधू पुरुष, असे हे संत पुरुष स्थितप्रज्ञ असतात म्हणजेच धैर्यवंत असतात. आणि मग आता वैशिष्ट्य म्हणजे काय? काव्य सौंदर्य.
तर प्रस्तुत अभंग रचना अत्यंत साधी, सरळ व सोपी असून या अभंगातून संत नामदेवांनी बोध घडवून आणला आहे. सुबोध म्हणजेच काय? बोध घडवणे. असं काय झालं? या उपप्रश्नाचं उत्तर झालं. आता स्वमत अभिव्यक्ती. प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरण रक्षणाविषयीचा दिलेला संदेश तुमच्या शब्दात सांगा. मग इथे कळत नकळत संत नामदेवांनी आपल्याला पर्यावरण रक्षणाबद्दल काय दिलाय? उपदेश दिलाय, संदेश दिलाय. काय बरं? तर झाडं जगवा, झाडं तोडू नका. का? कारण झाडं ही संतांसारखी स्थितप्रज्ञ आहे. तुम्ही त्यांना कितीही त्रास दिला तरी आपल्याला झालेला त्रास ते बोलून दाखवत नाहीत. आपल्याला कोणी त्रास देतंय म्हणून त्याचं ते वाईट करत नाहीत. मग जर झाडं संत पुरुषांसारखी आहेत, ती जर कधीही आपलं वाईट करणार नसतील तर आपण त्यांचं का बरं वाईट करायचं? आपण का त्या झाडांच्या वर्मावर बोट ठेवायचं? म्हणजे त्यांच्या मुळावर घाव घालायचा, त्यांच्या फांद्या उपटायच्या, त्यांची पानं तोडायची? अजिबात नाही करायचं. का? कारण असं केल्याने फायदा कोणाचा आहे? आपलाच आहे. असं केल्यानं झाडं जगतील आणि झाडं जेवढी जगतील तेवढं पर्यावरण संवर्धन होईल आणि जेवढं पर्यावरणाचं रक्षण होईल तेवढाच निसर्ग संपन्न होईल आणि जेवढा निसर्ग संपन्न होईल तेवढाच माणूससुद्धा काय होईल? संपन्न होईल. निसर्गाचं आणि माणसाचं एक अपरिहार्य असं नातं आहे आणि त्यामुळे निसर्ग नसला तर मनुष्य जगू शकणार नाही. आणि म्हणून निसर्गाचं रक्षण करण्याचा सल्ला कळत नकळत कोणी दिलेला आहे? तर संत नामदेवांनी दिलेला आहे. प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमे संदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा. मग आता इथे तो गुण लक्षात घ्यायचा कोणता? स्थितप्रज्ञता, धैर्यवंत. मग इथे आपण असं म्हणणार की प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी संतांना, साधू पुरुषांना वृक्षाची उपमा दिलेली आहे. का बरं? कारण वृक्ष आणि संत या दोघांमध्ये धैर्यवंत म्हणजेच स्थितप्रज्ञता हा गुण प्रामुख्याने आढळतो. कोणत्याही परिस्थितीत मनाचे संतुलन ढासळू न देणे हा महत्त्वाचा गुण जसा वृक्षांमध्ये आहे तसाच कोणात आहे? संतांमध्ये देखील आहे. त्यामुळे एखाद्यानं कौतुक केल्याने आनंदाने हुरळूनही जात नाहीत आणि एखाद्यानं अपमान केल्यामुळे दुःखाने विचलितही होत नाहीत. आणि म्हणून इथे संतांना दिलेली वृक्षाची उपमा अत्यंत समर्पक वाटते असे आपण आपलं मत लिहू शकतो. तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहा. आता आजपर्यंत जर आपण एखाद दुसरा अभंग वाचला असेल, अगदी 7वी 8वी पर्यंत सुद्धा पुस्तकातनं एखाद दुसरा अभंग आपल्याला माहितीच असेल, तर असा एखादा आवडलेला अभंग घ्यायचा आणि त्या अभंगाविषयी माहिती लिहायची. म्हणजे हा अभंग कोणाचा आहे, कोणी लिहिला आहे, याच्यातनं कोणता उपदेश केलेला आहे आणि या अभंगातून आपल्यासमोर थोडक्यात काय मांडायचं आहे. तर ह्या सगळ्या मुद्द्यांचा आधार घेऊन या उपप्रश्नाचं आपण उत्तर लिहायचं आहे. हा आहे संत नामदेव महाराज लिखित जैसा वृक्ष नेणे या संत काव्याचा स्वाध्याय.